तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं साक्षर कुडच्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला क्वेश्चन अँड आन्सरचा ब्लॉग सगळ्यांना पाहायला भेटणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही इंस्टाग्रामच्या डीएम मध्ये खूप सारे कमेंट्स केले, म्हणजे मेसेज केलेले आहे, परत खूप सारे कमेंट्स केलेले आहे, युट्यूब वरती काही कमेंट्स केलेले आहे, इंस्टा वरती काही कमेंट्स केलेले आहे, खूप सारे। किंवा मग मी काल एक स्टोरी टाकली होती का आस्क मी क्वेश्चन, म्हणजे मला काय तुमचं क्वेश्चन असेल ते मला विचारा। तर खूप जणांनी बरेच सारे प्रश्न विचारलेले, आज त्याच्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देणार आहे। तर स्टार्ट पासून तर एंड पर्यंत थोडंही स्किप न करता हा व्हिडिओ पहा, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील, परत परत मला प्रश्न विचारायची गरज पडणार नाही। तर सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका। तर मी आता याच्यामध्ये थोडंसं नोट डाऊन करून ठेवलेलं आहे, तर तुम्हाला एक 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 क्वेश्चन डन होईल। तर सगळ्यात पहिल्यांदा आपला प्रश्न आहे की तू कोणत्या कॉलेजला आहे? तर खूप जणांनी प्रश्न विचारलेला आहे की तू कोणत्या कॉलेजला आहे, कारण की खूप सारे कन्फ्यूज आहे ना की तू कुठे राहते, कोणत्या कॉलेजला आहे, काय 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 बरेच सारे क्वेश्चन आहे, गावाचं नाव काय, हे तर खूप खूप। तर आज मी तुम्हाला हेच सगळं कव्हर करणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न आहे तू कोणत्या कॉलेजला आहे? तर मी आहे डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेजला, पिंपरी चिंचवड येथे, म्हणजे पिंपरीमध्ये जी आपली हे आहे ना, ते कॉलेज आहे ना डॉक्टर डी.वाय. पाटील, तर त्या कॉलेजला मी आहे। आणि सॉरी, फर्स्ट क्वेश्चन असा आहे की तू कोणत्या कॉलेजला आहे? तर त्या क्वेश्चनचा आन्सर असं आहे की मी डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज पिंपरी चिंचवडला आहे। आणि हा, बस झालं उत्तर। सेकंड क्वेश्चन, तू काय शिकते, तू काय करते, सॉरी, तू स्टडी काय करते, तू स्टडी काय करते? तर मी BBA ला आहे, थर्ड इयरला, आता लास्ट इयरला आहे मी। BBA शिकते मी डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज पिंपरी चिंचवडला। तर म्हणजे माझ्या कोर्सचं नाव आहे BBA आणि मी आहे थर्ड इयरला। तर तुम्हाला समजलं असेल की मी कोणत्या कोर्सला आहे, कुठे आहे आणि कोणत्या इयरला आहे। नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की सॉरी, दीदी येते त्याच्यामुळे माझं। नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुला बेस्ट फ्रेंड आहे का? तर हे ज्यांनी कोणी मला प्रश्न विचारलेला आहे त्याला तर समजलं असेल, पण तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे खूप वेगळं वाटेल, पण ही रियालिटी आहे। तर बेस्ट फ्रेंड तर माझी कोणी नाहीये, म्हणजे मेल फ्रेंड तर मला एक पण नाही, एक पण नाही। पहिलीपासून ते आता 15वी, म्हणजे थर्ड इयर म्हणजे 15वी झालं, आतापर्यंत एक पण मला मेल फ्रेंड नाही। राहिली फिमेल फ्रेंडची गोष्ट, ते पण बेस्ट फ्रेंड, बेस्ट फ्रेंड तर बेस्टचा बी जाऊ द्या, बेस्ट तर जाऊ द्या, मला फ्रेंड आहे का हे विचारलं असं तरी मी जरा मलाच माझी हसायला आली का बेस्ट फ्रेंड। तर त्याच्या मागची एक खूप मोठी स्टोरी आहे, मी तुम्हाला ती सांगते, तुम्हाला ऐकायला आवडेल की नाही मला नाही माहिती, पण सांगते मी तुम्हाला। अशी स्टोरी आहे की मी पहिलीपासून ते आतापर्यंत, म्हणजे 12वी पर्यंत मला एक पण फ्रेंड नव्हती, म्हणजे होत्या फ्रेंड, पण पहिलीपासून ते 4थी पर्यंत पण खूप साऱ्या मैत्रिणी होत्या, अंगणवाडीला पण खूप साऱ्या मैत्रिणी होत्या, पण माझी एक अशी नाही का फार खूप जवळची मैत्रीण असं कोणी नव्हतं की बाबा होत्या तर असं दोघी तिघी असायच्या, 5 जणी असायचा, मग त्यांचा ग्रुप पडायचा, ह्या दोघी त्या दोघी, कायम मी अशी म्हणजे नाही का बाजूला हे व्हायची। जसं काय मी होते म्हणजे सगळ्यांची फ्रेंड तर त्यांच्यामध्ये होते, पण काहीतरी असं 2 चूज करायची वेळ आली ना तेव्हा मला कधीच कोणी चूज करत नव्हतं, आणि तेव्हा मला असं कधीतरी अशी कमी वाटायची, बाबा माझं एवढं जवळचं कोणीच नाही, म्हणजे खूप वाईट वाटायचं। तुम्हाला असं हे वाटेल का काही पण सांगते कशी मैत्रीण नाही, नाही, पण एक पण मला मैत्रीण नव्हती, म्हणजे खूप साऱ्या अशा एक ऍज अ फॉर्मॅलिटी म्हणून मैत्रिणी आहे, पण मलाच फार नाही का बाकी तिची कोणीच मैत्रीण नाही, फक्त मीच मैत्रीण, फार जीवाला जीव देणारी, जलस फील करणारी दुसरी मैत्रीण हे झाल्याच्या नंतर असं कोणीच नाही माझी मैत्रीण। कायम मी 2 मैत्रिणींच्या मधलीच मैत्रीण, असं जसं काय ग्राह्य धरू आपण। राहिली गोष्ट 5वी ते 10वी पर्यंत पण सेम, 2, 3 किंवा 4, 5चा ग्रुप असला का त्याच्यात दोघींची जोड्या पडायच्या, मी बाजूला व्हायची। सेम तसंच झालं 11वी ते 12वी ह्या 2 वर्षामध्ये, पण मी स्टार्टिंगला बारामतीला होते, 28 दिवसच होते बारामतीला, शारदा नगर येथे शरद पवारांचं ते जे कॉलेज आहे ना त्या कॉलेजला होते।
गर्ल्स हॉस्टेल होतं तिथं आणि सगळे मुलींचीच म्हणजे फक्त मुलीच तिथं त्या हॉस्टेलमध्ये त्या कॉलेजमध्ये. तर सॉरी ते ॲम्ब्युलन्सचा आवाज येत असेल तुम्हाला. तर मग तिथे पण मला माझी मैत्रिणी वगैरे तिथं कुणीच नाही झालं, कारण की माझ्या मामाचीच मुलगी होती तिथं. तर मग तिथं माझ्या कोणी मैत्रिणी झाल्या नाही. अशी थोड्याफार तिथं बोलायचं वरून झाल्या, कारण की माझी भाषा वेगळी होती. मग त्यांना खूप आवडायची माझी भाषा. का आवडत होती मला नाही माहिती, पण म्हणजे प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते. ती म्हणते तू अशी नाही का वाटत नाही का पुणे साईडची, कारण की पुणे साईडच्या लोकांची सगळ्यांची अशी शुद्ध भाषा असते, तुझी एकदम गावठी भाषा आहे, तुझी असं वाटत नाही, पण मस्त वाटते ऐकायला. तर त्याची संग मी बोलायची, पण अशी मैत्रीण म्हणून कोण नव्हतं. एकच मिनिट आम्ही दरवाजा लावते. खूप काय सांगत होते शारदा नगरचं. तर ते झालं. 11वी-12वीला पण तसंच 4-5 जणींचा ग्रुप असायचा, त्याच्यात पण मी अशी नाही का पर खास फ्रेंड असं कोण नव्हतं का बाबा पर जीवाला जीव देणारी सगळं काही, म्हणजे नाही का प्रत्येक वेळेस मला चूज करणार असं कोण नव्हतं. म्हणजे नाही का जलच फील होणार बाबा तू हिची मैत्रीण आहे असं तसं असं नव्हतं. तर त्याच्यामुळे माझी काही मैत्रीण झाली नाही. आणि राहिली गोष्ट, मी फर्स्ट इयरला इथे ऍडमिशन घेतलं पिंपरी चिंचवडला, कारण की मी कॉमर्स साईड घेतली होती. 11वी-12वीला मी होते इंग्लिश कॉमर्स घेतलं होतं मी. आणि मी इथं आल्याच्या नंतर पण मला अशा मैत्रिणी वगैरे कोण नव्हतं. माझी मामाची मुलगी होती, तर तिला मी दीदी म्हणते. तर ती फर्स्ट इयर पासून तर आता 3rd इयर पर्यंत माझीच म्हणजे बेंचवर आम्ही एकत्र बसतो. पण ती माझी मैत्रीण तर नाही म्हणता यायचं, कारण की आम्ही रिलेटिव्ह आहे आणि ती माझ्या मामाची मुलगी, मी तिच्या आत्याची मुलगी, त्याच्यामुळे आम्ही असं मैत्रिणी तर नाही म्हणता यायचं. राहिली दुसरी गोष्ट, आता इथून पुढंच नाही सांगू शकत. तर आतापर्यंत तर मला एक पण मैत्रीण नाही आणि एक पण मित्र नाही. तर चला झाला हा क्वेश्चन, खूप लॉंग झालेला आहे, पण घ्या समजून तुम्ही आता. तर तिसरा प्रश्न असा आहे का लाईफ मध्ये काय करायचं आहे, म्हणजे एम काय आहे तुझं. तर माझ्या लाईफ मध्ये काय करायचं हे तर म्हणजे असं काही ठरवलेलं नाही. असं स्वप्न तर खूप सारे असतात बाबा. आपल्याला असं वाटतं की इकडे फिरायला जावं तिकडे फिरायला जावं, एवढे पैसे पाहिजे आपल्याकडे का ही गोष्टीवरती बोट ठेवलं का हे घेता आली पाहिजे, हे आवडलं ना असं मन नाही मारता आलं पाहिजे. कारण की काय झालं माहिती का, लहानपणापासून ना मी एक एकदम मिडल क्लास घरातली मुलगी, म्हणजे खूप काय अशी श्रीमंत मुलगी नाही. आमची अशी एकदम प्रत्येक म्हणजे कसं असं नॉर्मल लोकांची कशी लाईफ असते तशीच लाईफ आहे. पण आम्ही म्हणजे असं म्हणता नाही यायचं का बाबा खूप रिच घरातलंय, असं नाही. आपलं नॉर्मलच आहे. त्याच्यामुळे जी गोष्ट पाहिजे आणि ती भेटलीच असं नाही. म्हणजे जी गोष्ट मी पप्पांकडे जसं हे केलं ना मला पाहिजे पाहिजे पाहिजे, तर ती भेटायची, पण लेट भेटायची. आणि असं नाही कधी झालं का ती एखादी गोष्ट मागितली घरच्यांनी ती पूर्ण नाही केली. मला लई सपोर्ट केला घरच्यांनी, म्हणजे मम्मी असो किंवा पप्पा असो, मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे मला जी एखादी गोष्ट आवडती ना, भले पप्पा पैसा असू नसू मला ती काही करून घेऊन देतात. म्हणजे असं काही अधुरं नाही ठेवलं. पण अशी प्रत्येक गोष्टच पूर्ण करू शकतो आपण असं नाही, कारण की एवढे काही माणसाकडं एक कारण की माझे मम्मी पप्पा दोन्ही पण शेती करतात. असं नाही का मम्मी हाऊसवाईफ आहे पप्पा जॉब करतात, असं नाही. मम्मी पण शेतीच करते पप्पा पण शेती करते. आणि असं नाही का बाबा मम्मी घरी असते पप्पा फक्त वावरात जातात. दोघं पण शेती करतात आणि खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे शेती करतात. त्याच्यामुळे दोघं शेतकरी, त्याच्यामुळे काही एवढी काय आमची असं म्हणजे हे नाही काही पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यामुळे माझं असं एम आहे की बाबा मी लाईफ म्हणजे नाही का असं माझ्या आयुष्यात एवढं काही सक्सेसफुल व्हावं. असं नाही का बाबा युट्यूबवरूनच इंस्टावरूनच, असं नाही. कोणतीही गोष्ट म्हणजे शिक्षणात असो किंवा एखादा बिझनेस असो किंवा एखादा जॉब असो, काही पण असो, पण त्याच्यामध्ये असं एवढं तरी ऍटलिस्ट मी पैसे कमवले पाहिजे की मला माझ्या घरच्यांना नाही का असं फिरवता आलं पाहिजे, इकडं तिकडं नेता आलं पाहिजे. कारण की ते खूप सारे फिरलेले नाही. त्यांचं आम्ही लहान लहान होतो तेव्हाच ते सगळेजण वायले निघले. मग तिथून पुढे त्यांचं स्ट्रगल चालू झालं. मग घर बांधायचं, हे करायचं ते करायचं, खूप म्हणजे खूप अडचणी असतात. कारण की मुलं लहान असल्यावर आपल्या डोक्यावर किती ओझं असतं सगळं काही नीट करायचे. घर नव्हतं राहिलं आम्हाला, एक कौलाचं घर होतं छोटंसं आणि एकच खोली होती. तिथपासून तर आता एवढं चांगलं घर बांधलंय, हे ते खूप स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे मग घरच्यांनी खूप म्हणजे असं फिरले वगैरे नाही, काय नाही, म्हणजे असं वेगवेगळ्या गोष्टी खाल्ल्या नाही, हे नाही. आम्ही आता हे जे वेगवेगळे खातोय हे करतोय घरचेच आम्हाला पैसे पुरवतात म्हणून आम्ही एवढं सगळं काही करतोय, फिरायला जायचो. पण आता काही वर्षानंतर अशी पण वेळ आली पाहिजे का आम्ही कमवलं पाहिजे आणि ते फिरले पाहिजे. तर माझं बस एवढंच एम आहे की मी लाईफमध्ये खूप सक्सेसफुल वुमेन व्हावं आणि घरच्यांच्या माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या. सगळ्या जे त्यांनी इमॅजिन पण केलं नसेल ते सगळं त्यांना
तशी लाईफ भेटली पाहिजे, बस एवढीच माझी इच्छा आहे आणि हेच माझं स्वप्न आहे. तर दुसरा प्रश्न आहे की नाही, प्रश्न नाही म्हणता यायचं. तर एका दादाने मला कमेंट्स केलेली आहे की तू खूप लवकर स्टार होणार. तर खरंच म्हणजे मला नाही माहित स्टार होईल की नाही, असं काही नाही सांगू शकत. पण मला हे वाचून खूप भारी वाटलं. असं कधी कधी मला कमेंट्स करतात ना, तू खूप भारी व्हिडिओ बनवतेस, खूप छान दिसतेस, असं दिले दिसू ना दिसू पण एक आपल्याला असतं ना बाबा, असं कोणतरी म्हणते वाव खूप भारी दिसते, किंवा तू खूप छान व्हिडिओ बनवतेस, तुझे गावाकडचे खूप व्हिडिओ छान असतात, इकडचे पण खूप व्हिडिओ छान असतात, तुझं बोलणं खूप चांगलं आहे, तुझी भाषा खूप चांगली आहे. आता कसं आहे म्हणजे का, मी पुण्यामध्ये आले पण आता जास्त काही शुद्ध बोलत नाही, कारण की आता ती माझी जी नॉर्मल भाषा आहे गावाकडची तीच मी बोलत आहे. आणि मला असं नाही का बदलायचं पण नाही, दुसऱ्यांसाठी कशाला मी बदलत. दुसरे जण कॉलेजमध्ये पण हिंदीत बोलतात, मॅडम असो किंवा कोणी असो, मी नाही हिंदीमध्ये बोलत, कारण की मला जमतच नाही हिंदी बोलायला. तिथे जाऊन लाज घालवण्यापेक्षा आपली मराठी भाषामध्ये कॉन्फिडेंट बोललेलं बरं. त्याच्यामुळे मी मराठी भाषेतच बोलते, मॅडम असो किंवा कोण पण असो त्यांच्यासोबत मराठीतच बोलते. आणि जशी माझी नॉर्मल भाषा आहे तशीच मराठी भाषा आहे, पण शुद्ध नाही माझी भाषा. हाय बाबा अशी एव्हरेज म्हणजे एव्हरेज आहे माझे, असं नाही का लई शुद्ध भाषा नाही, अशी लई गावठी पण नाही म्हणता यायचं. खूप जण म्हणतात ती भाषा खूप गावठी, असं नका म्हणू मला. तर आता दुसरं आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुझ्या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे आणि ते कोण कोण आहे. तर माझ्या फॅमिलीमध्ये 6 मेंबर आहे. आणि कोण कोण आहे तर एक आहे माझी मम्मी, दुसरी आहे माझे पप्पा, तिसरी आहे माझी छोटी बहीण, चौथा आहे माझा भाऊ ओम, आणि 5वी आहे आमची आजी, आणि मी 6. आम्ही 6 जण आहे. तर तुम्हाला समजलं आहे, एक बहीण आहे, एक भाऊ आहे, एक मम्मी, एक पप्पा आणि एक आजी. असं म्हणजे मम्मी पप्पा एकच असतात पण सगळे एक 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 आणि मी 7. तर समजलं असेल तुम्हाला. नंतरचा काय प्रश्न आहे. तू कुठे राहते. मी कुठे राहते, मी राहते पिंपरी चिंचवड मध्ये. तर एका दादाने मला कमेंट केली, तू आकुर्डीमध्ये राहून आम्हाला पिंपरी चिंचवड सांगते असं तसं. मी कशाला सांगेन आकुर्डीमध्ये राहून पिंपरी चिंचवडला, काय मी लई मोठी काय सेलिब्रिटी का मग तुम्ही इथं मला भेटायला येणार आहे. मग मला भीती वाटेल बाबा काय असं तसं. पिंपरीला राहते तर पिंपरीलाच राहते. आता आमच्या दिदीची चाललेली साफसफाई, त्याच्यामुळे ती सारखी डिस्टर्ब करीतच राहणार. तुम्ही तिचं बॅकग्राऊंड माझा आवाज इग्नोर करा आणि माझ्यावरती फोकस करा. ओके. तर पिंपरीला राहते. तू कुठे राहतेस. हा ते झालं. खूप छान असतात रील्स तुझे आणि तुझा आवाज खूप छान आहे. थँक्यू दादा, थँक्यू. तू आम्हाला फॉलो बॅक का नाही देत. तर माझा आता रिलेटिव्ह मध्ये पण खूप अशी का त्यांनी मला फॉलो केलेलं आहे. पण मी एक असंही ठरवलेले बाबा मला सगळेच जवळचे, म्हणजे तुम्ही जेवढे माझे फॉलोअर्स आहेत ते माझ्या याच्यासारखे फॅमिली सारखेचे. कारण की माझ्यासाठी एक फॉलोअर्स काय आणि एवढे फॉलोअर्स काय, खरंच तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी एवढे फॉलोअर्स माझे झालेले. पण असं प्रत्येकालाच फॉलो बॅक देणं शक्य नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं का बाबा माझ्या बहिणीला आणि भावाला दोघांनाच मी फॉलो केलेलं आहे. माझं एक प्रायव्हेट अकाउंट आहे त्याला फॉलो केलेलं आहे. 3च का फॉलोअर्स आहे, कारण की माझ्या चुलत बहिणीला फॉलो केलं तर परत दुसरे म्हणतील का मला का नाही केलं, ती चुलत बहीण माझ्या चुलत बहिणी तर खूप आहे, परत आत्याच्या मुली, मामाच्या मुली, परत मावशीच्या मुली, परत मैत्रिणी, असं तसं सगळ्यांनाच मग राग येईल. हिला केलं मला का नाही केलं, ही जवळची मी नाही जवळची, ती जवळची ती नाही जवळची. त्याच्यामुळे मी असं ठरवलं का बाबा एकालाच फॉलो कसं करायचं ना बाबा, म्हणजे नाही का माझंच मला अकाउंटला कसं फॉलो करायचं. तर मी दीदीला फॉलो केलं होतं. नंतर म्हणलं ओम पण माझा भाऊच आहे सक्का, तर मग म्हणलं ह्या दोघांनाच फॉलो करायचं, बाकी कोणालाच नाही. चुलत बहीण असो किंवा मावस बहीण असो किंवा मावस भाऊ असो, चुलत भाऊ असो, हे माझ्यासाठी सगळे सारखेचे आणि सगळे माझ्या जवळचे. पण मी प्रत्येकाला एखाद्याला फॉलो बॅक देऊन दुसरे जर का नाराज होत असेल, त्यापेक्षा
फक्त दोघांनाच फॉलो केले, बाकी कोणालाच फॉलो बॅक नाही दिला. तुम्ही वाईट मानून नका घेऊ, तुम्ही सगळेच माझ्या खूप जवळचे आहे, कारण की तुम्ही मला खूप सपोर्ट करता, खूप सारे चांगले चांगले कमेंट्स करता, असे नाही का वाईट कमेंट नाही करते, किंवा एखाद्याने वाईट जरी कमेंट केली तरी तुम्ही त्यांना उत्तर देता. खरंच मला खूप भारी वाटतंय आणि त्याच्यामुळे तुम्ही मनाला नका लावून घेऊ. परत नेक्स्ट क्वेश्चन तोच आहे की तुम्ही म्हणजे कुठपर्यंत शिकलेत काय. तर मी 3rd इयरला आहे, BBSCA करते. आता माझं 1st सेमिस्टर चालू आहे 3rd इयरचं, नंतर लास्ट म्हणून झालं. तरचा क्वेश्चन आहे, तू खूप छान बोलतेस. थँक्यू. मस्त दिसतेस, तू काय करतेस? मस्त दिसतेस त्याच्यासाठी थँक्यू. मी काय करते? मी ब्लॉग बनवते, रील्स शूट करते, किंवा कॉलेजला जाते, बस एवढंच. खाते पिते झोपते, 1 रुपया कमवित नाही. आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुला तुझे घरचे सपोर्ट करतात का? तर यस, हा खूप जणांना प्रश्न पडतो, तुला तुझ्या घरचे सपोर्ट करतात का, असं तसं खूप जणांना वाटत असेल की नसेल, नाही का. प्रत्येकाच्याच लाईफची एक स्टोरी असते का, काही काही जण नाही सपोर्ट करते. बाबा तू काय करते, हे शिक्षणाला पाठवलंय तुला, का इकडं काय वाटवते, माणसं काय म्हणतील, हे काय ते काय. माझ्या घरचे पण स्टार्टिंगला तसेच बोलत होते, बाबा तू अभ्यास कर, परत नाही का बाबा तुला शिकायला पाठवलंय तिकडं, आपण एवढी फी भरतोय, असं तसं, नाही का. म्हणजे प्रत्येकाचेच प्रश्न असतात. असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं का आपला मुलगा शिकावा, चांगला कामाला लागावा. आपण जे शेतीत काम करतोय, आपण जे कष्ट घेतोय ते मुलांना नाही करावं लागावं. त्याच्यामुळे ते खूप आपल्याला सांगत असतात, त्यांच्या पद्धतीने जेवढं होईल ते पैसे पुरवत असतात, ते सांगत पण असतात अभ्यास कर, हे कर ते कर. करायचं नाही करायचं आपला प्रश्न आहे. बऱ्याच जणांचं असं पण असतं, बाबा अभ्यासात प्रत्येकाचं डोकं लागत नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, काय ना बिझनेसची आवड असते, काय काय नाही वेगवेगळ्या गोष्टींची आवड असते, काय काय ना मेकअपची, काय काय नाही, असं खूप सारे वेगवेगळे ऑप्शन आहे. तर माझं असं म्हणणं आहे का प्रत्येकाला ज्याची आवड आहे ती केलंच पाहिजे. शिक्षणासोबत हे पण केलं पाहिजे, पण एक बॅकबोन सपोर्ट म्हणून आपण शिक्षणाकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण की ते आपल्या आयुष्यातलं खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की शिक्षणाशिवाय आजकाल काहीच चालत नाही. पण माझं असं म्हणणं आहे का आपण बिझनेस वगैरे खूप सारे केलं पाहिजे, कारण की प्रत्येकालाच जॉब लागेल असं नाही. कारण की आता खूप मार्केटमध्ये खूप सारे जॉब्स आलेले, खूप सारे मुलं अशी 99 मार्कावाली पण अशी ढिगभर पडू नये, तर आपल्या कुठं पत्ता लागणार आहे. त्याच्यामुळे आपण जी आपल्यात स्किल आहे ती आपण प्रेझेंट करायची. सक्सेस होऊ नाही होऊ ते देवाच्याच मनात, असं जे काय आहे नाही ते नशिबावर सोडून द्यायचं, पण प्रयत्न करत राहायचं. त्याच्यामुळे काही टेन्शन वगैरे घ्यायचं नाही. आपण बिनधास्त आपल्या मनाने आपल्याला जे काय करू वाटतंय ते करायचं. तसंच माझ्या घरच्यांचा मला खूप सपोर्ट आहे. मला घरचे म्हणतात तू अभ्यास पण कर, असं नाही म्हणत का तू 1ला नंबर काढ, 3रा नंबर काढ, 2रा नंबर काढ. घरचे म्हणतात पास होय, 3rd इयर कम्प्लीट कर, तुला जॉब करा किंवा काही पण कर, फक्त तू पैसे कमव. का पैसे कमव? कारण तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभी राहा. कारण की लग्नानंतर परत कुणी असं म्हणायला नको का बाबा तू कमीत नाही, नवऱ्याची जीवा उड्या मारते, असं तसं. ह्याच गोष्टीसाठी फक्त मला माझे घरचे म्हणतात का तू शिक, कारण की त्यांना असं वाटतं त्यांनी जे काम केलं ते आम्हाला करायला लागावं. प्रत्येकालाच असं वाटतं, तसं त्याच्यासाठीच ते मला म्हणतात. आणि मी ब्लॉग बनवते ना, मला माझे घरचे खूप सपोर्ट करतात. मी गावात जरी गेले ना तरी माझे मम्मी पप्पा मला म्हणतात हे व्हिडिओ काढ, तसा व्हिडिओ काढ, असं काढ, हे काढ, ते काढ. किंवा तू बनवत राहा, तू आता व्हिडिओ का नाही बनवी, तू बनवत राहा, तू असं मध्ये थांबू नको, तू जे होईल ते होईल, पण तू व्हिडिओ टाकत जा. एकदा बनवायला स्टार्ट केले ना तर टाकत जायचं, अजिबात असं खचून जायचं नाही का बाबा काय होईल. कारण की माझे खूप 1000 का 1400 सबस्क्रायबर झाले होते आणि ते चॅनल माझं डिलीट झाला. मला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. मी एक तुम्हाला असं दाखवलं की मला काय वाटत नाही, पण ती एक 1400 सबस्क्रायबरांची जी फॅमिली झाली होती ती मला खरंच म्हणजे खूप माझ्यासाठी वाईट गोष्ट होती का माझे डायरेक्ट चॅनल डिलीट झाला. आणि आता माझे 65 असं काहीतरी सबस्क्रायबर आहे. तर जे कोणी माझे 65-66 सबस्क्रायबर आहे त्यांना मनापासून आभार, अभिनंदन. म्हणजे मला आता जे जे सबस्क्रायबर ते दिसतात ना लिस्टमध्ये, तर माझे असं हे का बाबा मी पुढं किती माझे सबस्क्रायबर वाढू, पण माझे जे कमी वेळेस म्हणजे स्टार्टिंगच्या वेळेस जे सोबत होते ना सबस्क्रायबर त्यांना तर मी कधी विसरू शकत नाही. कारण की माझ्यासाठी ना एक सबस्क्रायबर जरी वाढला ना मला खूप आनंद होतो. आता नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की
तुझं वजन काय आहे? आता माझं वजन, तुम्हाला काय वाटतं मी किती किलोची असू शकते? तर माझं वजन असं असतं का, कधी 48 असतं, कधी 49 असतं, कधी 48 असतं, 47 असतं, 49 असतं. तर एकदा तर 50 पण झालं होतं. तर म्हणजे असंच ॲव्हरेज मध्ये असतं, 45च्या पुढं 50च्या आतमध्ये, असं दोन्हींच्या मध्ये असं माझं वजन आहे. एका दादानी कमेंट्स केली होती की पिंपलसाठी तू काय करतेस? तुझ्या चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल होते, आता नाही आहे. खूप सारे पिंपल होते, आता नाही आहे. म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती खूप पिंपल होते, आता ते नाही, तर तू त्याच्यासाठी काय करतेस? तर पहिली गोष्ट अशी आहे का, मी काय सांगणार नाही मी याव केलं मी त्याव केलं, एवढं काही नाही सांगू शकत. मी एक सिरम यूज करते, म्हणजे माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन आणि नाईट स्किन केअर रुटीन मी तुमच्यासोबत एकदा शेअर करेन डिटेल्समध्ये व्हिडिओ. मग त्याच्यामध्येच तुम्ही हे करून घ्या, कारण ते स्किन केअर बद्दल मी काही एवढं सांगू शकत नाही, कारण की मीच एवढं काही त्याच्यावर लक्ष दे, म्हणजे करीते पण असं नाही का फार त्याच्यात फार पूर्ण रमून जायचं असं नाही. कारण की माझ्या चेहऱ्यावरती खूप सारे पिंपल्स होते आणि हे कान्यांचे डाग आहे, पिंपल्सचे डाग नाही. आणि माझ्या हाताने कान्यांचं ते फोडलं, त्याच्यामुळे ते असं डाग पडलं, त्याच्यामुळे जाऊ द्या. आणि आता आपला क्वेश्चन आहे का तुझं एज, तर एज माझं 20 आहे. एज आहे माझं 20. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुझ्या गावाचं नाव काय आहे? खूप जणांना प्रश्न पडलाय, तुझ्या गावाचं नाव काय, नाव काय, नाव काय. म्हणजे युट्यूब मध्ये कमेंट्स मध्ये पण तेच प्रश्न, इन्स्टाच्या सगळ्या रील्स मध्ये एक तरी प्रश्न तसा आहेच. परत मला ते काय म्हणतात, आस्क मी क्वेश्चन म्हणून मी एक हे केलं होतं, तर तेव्हा पण गावाचं नाव खूप जणांनी विचारलं. डीएम मध्ये पण निम्मे जणांनी तर मला विचारलं असं, तुझ्या गावाचं नाव काय. मलाच माहित नाही, तुम्हाला माझ्या गावाचं नाव माहित करून नक्की करायचंय काय? आमच्या यात्रेला यायचंय का, दिवाळीला यायचंय, मलाच काही माहित नाही. पण तुम्हाला गावाचं नाव आज मी सांगते, तर सगळ्यांनी शांत चित्तेने ऐका. तर माझ्या गावाचं नाव आहे चांडोह. तर तुम्हाला आता समजलं असेल माझ्या गावाचं नाव काय आहे. तर तुम्हाला बऱ्याच जणांना समजलं असेल गावाचं नाव. तर तुम्ही आमच्या यात्रेला नक्की या, मी तुम्हाला सांगेल की आमची यात्रा कधी असेल तेव्हा तुम्ही आमच्या यात्रेला नक्की या. चला नेक्स्ट अरे यार. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की तुला 10वीला किती मार्क होते? तर 10वीला मला मार्क होते 85%. येस, मी काय हुशार नाही एवढी, पण होते. मला 10वीला मार्क होते 85%, ते पण पूर्ण मराठी मीडियम, नो सीबीएसई, नो सेमीने असतात ना काही इंग्लिश, ते विज्ञान आणि गणित हा इंग्लिशमध्ये असतो. तर नाही, मी पूर्ण मराठी मीडियम होते आणि मला मार्क पडलेले 10वीला 85%. तिथे खिडकी लाव ना, ते दरवाजा. तर 85% आणि 12%. तर माझ्या 10वीचे मार्क आहे 78 का काय, 77 का 78 असं काहीतरी मार्क आहे मला. इंग्लिश कॉमर्सनी होते, सायन्सने नव्हते, कारण की सायन्सनी माझे एवढं डोकं नाही चालत, मला काही समजतच नाही त्याच्यात, काय कशाला करिअर करायचं सायन्समध्ये. तर ठीक आहे, मला इंग्लिश कॉमर्सला ॲडमिशन होतं माझं 12वीला आणि मला मार्क पडले होते 77 का 78 असं समथिंग काहीतरी होते. तर खूप जणांचे प्रश्न इथे क्लिअर झालेले असतील, आणि अजून काही प्रश्न असेल तर ह्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. तर सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ पहा विदाऊट स्किप करता, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं क्लिअर होतील. आणि अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की विचारा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे जेव्हा कधी बनवीन त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगेन. तर सॉरी, एक प्रश्न राहिलाय. तर त्या प्रश्न असा आहे की तू व्हिडिओ कोणाकडून एडिट करून घेते? तर मी माझा व्हिडिओ मी स्वतःच एडिट करते, स्वतःच शूट करते. आणि खूप जणांनी असं पण विचारलं होतं का तू कोणत्या याच्यामध्ये हे करते, त्याला काय म्हणतात,
कोणत्या ॲपमध्ये व्हिडिओ एडिट करते, तर मी इनशॉटमध्ये व्हिडिओ एडिट करते सगळे, म्हणजे क्लिप सगळे सिलेक्ट करते, नंतर एडिट करून घेते, त्यालाच व्हॉइस ओव्हर करते, सगळं काही त्याच्यामध्येच करते, टेक्स्ट वगैरे पण सगळं त्याच्यामध्येच हे करते. त्याच्यामुळे मग इनशॉटच ॲपमध्ये मी सगळे हे करते आणि स्वतः शूट करते आणि स्वतःच एडिट करते. कारण की मी खूप मोठी काय कॉन्टेंट क्रिएटर नाही, इन्फ्लुएन्सर नाही का, तेव्हा मी दुसऱ्यांना हे करून माझ्या त्याच्यामुळे मी कोणालाच नाही हे करीत, मी माझे स्वतः एडिट करते आणि स्वतः शूट करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझं फॅमिली मेंबर व्हा, युट्यूबचं फॅमिली मेंबर व्हा. आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून थँक्यू, कारण की तुम्ही माझे 68 जरी सबस्क्रायबर माझे असले तर तुम्ही सगळे माझ्या जवळचे सबस्क्रायबर आहेत. तर धन्यवाद. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर समजले असेल, अजून काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना माझे व्हिडिओ शेअर करा, त्यांना पाहायला लावा आणि विदाऊट स्किप करता सगळा व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या माझ्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांचा. ओके, बाय.